नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम माऊली. मी रेखी मास्टर राजश्री लांजेवार. नक्की रेखी काय आहे आज हे आपण जाणून घेऊया. रेखी ही एक ईश्वरीय शक्ती आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, जी आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण करत असते, आनंद निर्माण करत असते आणि जीवनाचा मार्ग आपल्याला देत असते. आयुष्य जगत असताना आपल्यामध्ये कितीतरी नकारात्मक गोष्टी असतात. सतत त्याचा राग करणे, चिडचिड करणे, काय करावं काय नाही करावं कळत नाही. पण जेव्हा आपण रेखीमय जीवनामध्ये असतो, या रेखीचा प्रवास आपण करत असतो, आपल्यामध्ये सकारात्मकता जागृत होत असते, आपल्यामध्ये आनंद जागृत होत असतो. आणि ही एक ईश्वरीय शक्ती आपल्यामध्ये जेव्हा जागृत होते, तेव्हा आपलं जीवन हे सुख शांती आनंदाने भरलेलं असतं. का? कारण की आपण जोही विचार करतो तो अगदी आनंदाचा आणि सकारात्मकतेचा विचार असते आणि सकारात्मकतेमध्ये फार मोठी शक्ती असते. तुम्ही आयुष्यात जेवढा सकारात्मक विचार कराल तेवढं तुमच्या जीवनामध्ये नक्की प्रगती होईल. आणि प्रगती म्हणजे काय तर स्वतःसोबत दुसऱ्यांचीही प्रगती करणे. या रेखीमध्ये आल्यानंतर आपण जसं काय आहे सकारात्मकता, काय आहे हा सत्मार्ग, कसं रेखीशी जुळायचं, कसं रेखीची साधना करायची, कसा हा रेखीचा प्रवास करायचा, कसा हा मार्ग घ्यायचा, हे जसं शिकत जात असतो तसं स्वतःमध्ये बदल होत जातो. स्वतःमध्ये बदल होतो, स्वतःच्या परिवारात बदल होतो. जीवन जगत असताना कितीतरी वेळा आपल्या जीवनात समस्या येतात. त्या सर्व समस्यांचा मार्ग या रेखीमध्ये मिळत असतो. नक्की सगळ्यांनी रेखीशी जुळा आणि या जीवनाचा नवीन प्रवास सुरू करा. काय असते या रेखीमध्ये, काय सांगितलं जातं तर सर्वप्रथम आपल्या शरीराला आरोग्य संपन्न कसं करायचं, कसं आनंदी राहायचं, सकारात्मक विचार कसे करायचे, स्वतःमध्ये बदल कसा करायचा हे रेखीमध्ये शिकवले जाते. रेखीमध्ये 7 चक्राचं ध्यान सांगितलं जातं. त्या 7 चक्राचं ध्यान करता करता आपल्या शरीरामध्ये बदल होतो, आपल्या विचारांमध्ये बदल होतो आणि आपल्यामध्ये एक सकारात्मकता आत्मविश्वास निर्माण होत असते. त्याप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा बदल होतो. जीवन हे कशा प्रकारे दुःख आलं तरी त्याला सुद्धा कसं नष्ट करून समोर जायचं हे या रेखीमय जीवनामध्ये सांगितलं जातं. आपल्या जीवनामध्ये नात्यांचंही फार महत्त्व आहे. दूर गेलेल्या नात्यांना कसं जवळ आणायचं आणि आनंदाचा हा प्रवास आपल्या नात्यांसोबत कसा करायचा हेही रेखीमध्ये सांगितलं जातं. आपल्या घरातील ऊर्जा ही सकारात्मक करायची. आपल्या जीवनात, आपल्या परिवारात, आपल्या घरामध्ये सकारात्मकता, आनंद, नवचैतन्य निर्माण करायचं हे ज्या रेखीमध्ये शिकवलं जातं. हा प्रवास सर्वांना करायचा आहे, कारण की आनंदी जीवन सगळ्यांना जगायचं आहे. आणि या आनंदी जीवनाचा मार्ग नक्की या माऊली रेखी परिवारामध्ये तुम्हाला मिळेल. छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्या शरीराला किती त्रास होतो. कधी शरीर दुखत असतं, कधी पाय दुखतात, कधी गुडघे दुखतात, सतत शरीरावर सूज येते, कळत न कळत चक्कर येतं, मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो, बीपीचा प्रॉब्लेम असतो, शुगरचा असतो, थायरॉइड असतं, किती त्रास या शरीरात असतात. पण रेखीमध्ये आल्यानंतर हे सर्व त्रास निघून जातात. या सर्व त्रासापासून आपण अगदी मुक्त होतो. शरीराचं हे दुखणं हळूहळू कमी होत नष्ट होतं. आपलं बीपी, थायरॉइड, शुगर अगदी बॅलन्स लेवलमध्ये असतं. मनात सतत सकारात्मक विचार असतात आणि शरीरामध्ये एक उत्साह असतो, एक ऊर्जा असते. हा आनंदी जीवन कसा जगायचं, या आनंदी जीवनाचा मार्ग कसा घ्यायचा, कसं प्रत्येक क्षणाला आपण आनंदी राहायचं हे ज्या रेखीमध्ये सांगितलं जातं. जीवन जगत असताना ज्या लहान लहान गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना, या लहान लहान त्रासातून कसं बाहेर निघायचं आणि प्रसन्न राहायचं, आनंदी जीवन जगायचं हे रेखीमध्ये सांगितलं जातं. नक्की सगळ्यांनी रेखीशी जुळा, या आनंदी जीवनाचा मार्ग घ्या आणि आपलं सुंदर जीवन हे आनंदीमय जगा. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि मला हे संपूर्ण जीवन अगदी आनंदाने जगायचं आहे. सर्वांनी माऊली रेखी परिवाराशी जुळा. माऊली रेखी परिवाराशी जुळा किंवा तुम्ही इतर कोणत्याही रेखी परिवाराशी जुळा आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण करा. जीवनातील समस्या दूर करा आणि जीवनात
सुखाचा प्रवास करा. नक्की सर्वांना भरभरून शुभेच्छा.